तिथं कोणतरी लिंब फिरायला होता ना. कुठं? तिकडून हो लावलं दोनदा. ओके सो हॅलो मंडळी, नमस्ते, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. कसे तुम्ही? सो आज मी माझा ब्लॉग बांधकामापासून स्टार्ट करतोय, कारण की बांधकामावर पाणी मारायचं होतं. आणि मग त्याच्यानंतर मग आम्हाला जायचंय गावाला. आणि गावाला का जायचंय त्याचं कारण हे की आज आहे बैलपोळा. सो त्याच्यासाठी आम्हाला गावाला जायचंय. सो जे माझे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना तर माहित असेल की गावामध्ये आम्ही काय काय मस्ती केली बैलपोळ्या दिवशी, काय नाही. तर आज तशीच मस्ती होईल. तर एंड पर्यंत ह्या व्हिडिओ सोबत राहा, तुम्हाला सगळं माहित पडेल काय. सो हे बघा आमचं बांधकाम, अजून प्लास्टर बाकी आहे. सो यश आता इथं पाणी मारतोय ह्या टावरवर, कारण की म्हणजे हे 2 दिवसापूर्वीच बनलेली आहे. तरी म्हणजे हे भिंती अजून रचायच्या बाकी आहेत. ह्या ज्या भिंती आहेत ह्या अजून रचायच्या बाकी आहेत. सो तोपर्यंत ह्याला पाण्याची गरज आहे. सो आता आम्ही पाणी मारायला म्हणलं गावाला जायच्या आधी पाणी मारून एकदा जावा. सो गाईस आता आम्ही चाललो रिक्षाने, कारण की आम्हाला बस नाही भेटली. सो आता आम्ही चाललो रिक्षाने. तर रिक्षाच नाही, कुठं रिक्षा दिसायला तुला? रिक्षाने गेलं. 2 hours later. हा बंटी यायला लागला. हा सो गाईस आता आम्ही आलो गेवराई मध्ये, पण इथून अजून रिक्षा बघायचा आहे. कारण की गावाला जाण्यासाठी, राजपिंपरीला जाण्यासाठी अजून एक रिक्षा बघावा लागतो. कारण की इथं लवकर तर रिक्षा लागत नाही. मग मी तर थांबलो. अजून यश तर गेल्यामुळे बाप्पा सोबत. तो आता आम्ही दोघं थांबलो. आणि अजून बंटी पण येणार आहे आमच्या सोबत. तो गेवराई मध्ये आहे. तो त्याला आता फोन केला, तो आता येणार आहे. मम्मी नाही आली, नंतर येणार का ते? तू केस इतके का वाढवलेस? केस का वाढवलेस? अजून इतक्या वेळचा थांबलो तरी एक रिक्षा सुद्धा लागला नाही. त्याच रिक्षामध्ये बसून जायला पाहिजे होतं नाही का? पण त्याने नसतं सोडलं नाही का? सोडला असता का? सोडला असतं. 2 hours later. रिक्षा तर लागलाय, पण अजून त्याला भरायला खूप अजून टाइम आहे. तोपर्यंत दुसरा रिक्षा येतो का बघू. आणि हा गाईस मला कमेंट करून हेही सांगा की कोण कोण माझे ब्लॉग्स गेवराई मधून बघतंय. सो बेसिकली हे गेवराईचं मार्केट. कोण कोण गेवराई मधून बघते मला कमेंट करून सांगा. आणि हे बघा आता तर फक्त 2च जण आहेत. आणि हे मामा. मी घेतो आता बसून सीट बिट हे होते. त्याला रीडिंगला जायला लागते ना. माझं एक दिवस सुट्टी नाही का अक्षयला? चार्जिंग उडू नको रे. चार्जिंग नाही उडत. किती टक्के चार्जिंग आहे फोन मध्ये? 92. 2 hours later. वेट फॉर द एंड. आता बघा काय कॉन्व्हर्सेशन होती. त्याला मोळे येत नव्हत्या. आम्ही
सो गाईस अजून आम्हाला चलत जायचंय. अजून तर इतका मोठा रस्ता अजून पार करायचंय. तिकडे दाखव. अजून इतका मोठा रस्ता अजून पार करायचंय. कारण की म्हणजे इथं इतके खड्डे खुड्डे आहेत. म्हणजे अजून बरंच लांब आहे आमचं गाव. सो आता इथून चलतच जायचंय. सो गाईस अजून आम्हाला एवढा पूर्ण रस्ता अजून पार करायचा इतकं सगळं. कारण की अजून आम्हाला म्हणजे खूप चलत लांब जायचंय. सर इतका मोठा रस्ता अजून पार करायचा. आणि मम्मी सुद्धा चलून चलून मम्मीचे पाय दुखायत. मम्मीची पाय नसते तिकडे मम्मीची पाय नसते दुखत. हा एक तर रिक्षा लवकर लागला नाही. वरतून उशीर पण झालाय. आता किती वाजता काय माहिती तिकडे जायला अजून नाही का मम्मी. अर्धा किलोमीटर राहिलाय रस्ता अजून. हा अजून अर्धा किलोमीटर आहे. आम्ही दोघंच इथं भूतावाणी किती वेळचं चालला. आणि मम्मी तिकडे पुढे पण गेली आमच्या पुढे निघून. आमच्या पाठीमाग पण कोणी नाही. आणि आमच्या काय 2 लेकरं आपल्या पाठीमागे. 2 लेकरं कुठे आहेत. हा ते पाठीमाग 2 लेकरं आमच्या पाठीमाग आहेत. मम्मी तर पुढे गेली चलत चलत. आणि मीच नाव ठेवायला मुंबईला की मम्मी चलतच नाही लवकर. नाही का बंटी. हे बघा इथं किती मोठा ढऊस साचलाय. ढऊस म्हणतात ना ह्याला. काय म्हणतात ह्याला. काय म्हणते ढऊस म्हणतात ना. वडा वडा वडा. तिथं कोणतरी लिंबू फिरायला होता ना. कुठं. तिथं आता तिथं अगरबत्ती होती. इथं लिंबू फिरायला. तिकडं का. फिरायला तिकडं का. लिंबू फिरायला होता. अरे बापरे. कस काय. पाय दिला. हा हे होते काय मरते. अरे बापरे. म्हटलं त्यामुळे तिथं टाकलं. म्हणजे खरंच असन ते. मग खरं ना. अरे बापरे. खरं असतं ते. हा मग आता म्हणजे हे असं म्हणतो. आता आम्ही ज्या रस्त्यातून आलतो का तिथं लिंबू वगैरे काहीतरी होतं. अगरबत्ती वगैरे. तर म्हणजे त्याला असं म्हणायचं की तिथं काळा जादू काहीतरी आहे. जादू काहीतरी आहे. अरे बापरे. चल पटापटा धाव. सो गाईस ह्याच्या पुढं काय झालं हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा ह्या व्हिडिओला. आणि ह्याचा सेकंड पार्ट लवकरच येईल. सो भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.